हा जो व्हिडिओ आहे ना, हा कर्नाटक मधल्या एका शाळेतला आहे. ही खासगीच शाळा आहे. मुलांना ने आण करायला अगदी शाळेची बस सुद्धा दिसते. म्हणजेच शाळेची फी किमान काही हजारांमध्ये तरी असेल. मात्र मुलं जे काम करतायत ते आहेत फणसाचं गरळ्याचं सोलण्याचं काम. हे काम करताना मुलं देखील अगदी आनंदी दिसत आहेत आपल्याला. कदाचित यापैकी एखाद दोन मुलंच मोठी झाल्यावर हे फणसाच्या व्यवसायात येतील, पण तरी सुद्धा सर्वच मुलं हे काम अगदी आवडीने करत आहेत. तर आता वास्तव समजावून घेऊया. आपल्या कोकणामध्ये मुबलक फळं आहेत, पण कोकणातल्या अशा किती शाळांमधून हे असे उपक्रम राबवले जातात? कोकणात मुलं एकदा शिक्षण पूर्ण झालं की मुंबई पुण्याची वाट धरतात. पण मुलं शहराकडे का जातात? कारण त्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या मध्ये देखील कोकणात असं काय उरलंय? कोकणात तर चांगला रोजगार सुद्धा नाहीये. कारण खूप कमी लोक फळबाग, फळ प्रक्रिया याकडे व्यवसाय म्हणून पाहतात. जवळपास 80% मुलांच्या घरी त्यांच्या अंगणामध्ये वाडीमध्ये फळझाडं आहेत. मात्र आंबा काजू सोडला तर इतर फळं तुलनेने तशी दुर्लक्षितच केली जातात. जर शिक्षण पूर्ण झाल्यावर मुलांना शहरात जाण्यापासून थांबवायचं असेल ना, तर त्यांना गावातच पैसे कमवायचे मार्ग आपल्याला दाखवायला लागतील. फळांचं आर्थिक मूल्य, त्याची बाजारपेठ काय आहे हे प्रॅक्टिकली त्यांना समजावून सांगावं लागेल, त्यांना दाखवावं लागेल. फळ लागवड, फळबाग व्यवस्थापन, हार्वेस्टिंग, त्यानंतर फळ प्रक्रिया उद्योग, विक्री, हे सर्व बारकावे अगदीच 4थी-5वी पासूनच त्यांना अनुभवायला मिळाले तर मुलं आपापले विचार वापरून त्यात सोयीचे बदल करून अगदी नवनवीन इनोव्हेटिव्ह कल्पना राबवू शकतील. आम्ही जॅकफ्रूट डेलीच्या माध्यमातून फणसावर प्रक्रिया करतो. त्यामुळे वाया जाणारा फणस हा वापरात देखील येत आहे. त्यामुळे उत्पादकाला चांगले पैसे सुद्धा मिळत आहेत. जॅकफ्रूट डेलीच्या माध्यमातून कोकणातील विविध शाळा, कॉलेजेस सोबत जोडून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल, जेणेकरून विद्यार्थ्यांसोबत आम्ही फळ प्रक्रिया या विषयाबाबत अगदी मनमोकळा संवाद साधू शकतो. त्यांना कोकणाच्या आर्थिक क्षमतेबद्दल आम्ही सांगू शकतो. त्यांच्या मनातल्या नवनवीन कल्पना ह्या देखील आम्ही ऐकू शकतो. आपल्यापैकी कोणी शिक्षक, NGO प्रतिनिधी असतील, समाज उपयोगी काम करणाऱ्या संस्थांचे जर आपण घटक असाल, आपण जर का शेतकरी उत्पादक कंपनीचे सभासद असाल, सरकारी अधिकारी असाल किंवा अगदी कोकणावर प्रेम करणारे सामान्य व्यक्ती असाल, तरी आपण या कामात संकोचपणे जोडले जाऊ शकता. आम्हाला अशा विद्यार्थ्यांचं नेटवर्क उभं करायचं आहे की जे कोकणात राहूनच कामधंदा करू इच्छितात आणि पैसे कमवू इच्छितात. फणस या विषयावर आम्ही नक्कीच त्यांच्याशी जोडले जाण्यासाठी उत्सुक आहोत. जर आमच्या या आवाहनाबाबत तुम्ही जर सकारात्मक विचार करत असाल तर आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर नक्कीच संपर्क करू शकता. आपण एकत्र मिळून फणसाच्या माध्यमाने कोकणाचं नाव जगभरात कसं जाईल याबाबत नक्कीच काम करूयात. धन्यवाद.